बॅनर धरा ना, असं एकदा या ना किती नमस्कार. आज श्रीगोंदा शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या वतीने श्रीगोंदा शहराच्या ज्या सर्व पेठ आहेत, श्रीगोंदा शहरातील प्रमुख चौक आहे, या सर्व चौकांमध्ये लोकांना, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, व्यापारी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, युवक असतील, या सर्वांपर्यंत भारत जोडो न्याय यात्रेची माहिती त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे हा उद्देश घेऊन आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमचे शहराध्यक्ष मनोहरदादा पोटे असतील, तालुकाध्यक्ष त्या ठिकाणी प्रशांतदादा दरेकर असतील, युवकचे जिल्हाध्यक्ष भैयाजी वाबळे असतील, सर्वच त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, त्या ठिकाणी ओबीसीचे तालुकाध्यक्ष कांतीलालजी कोकाटे असतील, सर्वांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन आम्ही एकत्रित आलो आणि आज एकत्र आल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा जी 12 मार्चला दुपारी नंदुरबारमध्ये 2 वाजता दाखल होणार आहे. या यात्रेचं उद्दिष्ट काय होतं? 5 तत्वांवर ही यात्रा त्या ठिकाणी आधारलेली आहे. युवकांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, युवकांना न्याय असेल, शेतकऱ्यांना न्याय असेल, कष्टकऱ्यांना न्याय असेल, महिलांना न्याय असेल आणि सर्वांना समान हिस्सेदारी. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत MSPचं त्या ठिकाणी राष्ट्र हमी भावाचं धोरण घेतलं. त्या ठिकाणी त्यानंतर त्यांनी स्पष्ट घोषणा केलेली आहे की आम्ही 50% आरक्षणाची मर्यादा देखील ओलांडून दाखवू आणि येणाऱ्या सरकारच्या काळात आता तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी त्यांची यात्रा देखील रोखण्याचा प्रयत्न झाला. आज श्रीगोंदा शहरामध्ये, तालुक्यामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी कुठेही शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती उद्भवलेली असताना हे सर्व पदाधिकारी एका चांगल्या उद्देशाने, हेतूने, प्रामाणिक भावनेने एकत्र आले आणि काँग्रेसचा झेंडा उद्याच्या काळात या लोकांच्या मनामनात पोहोचवण्यासाठी अतिशय आपुलकीने आणि जिव्हाळ्याने आपण ही भारत जोडो न्याय यात्रेच्या उद्दिष्टाची पत्रिका त्या ठिकाणी छापलेली आहे. राहुल गांधींचा एक चांगल्या पद्धतीचा बॅनर छापलेला आहे. त्यातून एकच हेतू सर्वांसमोर जाण्याचा एक आमचा मानस आहे की आज देशामध्ये हुकुमशाहीचं वातावरण आहे. संविधानाच्या धोरणांची पायमल्ली होती. लोकशाही मूल्यांना त्या ठिकाणी अबाधित ठेवण्याचं काम ज्या राज्यकर्त्यांचं असतं त्यांनी लोकशाही मूल्य देखील पायदळी तोडवण्याचं काम केलेलं आहे. परिणामी आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा जर आकडा काढला तर अंगावर काटा आणणारा त्या ठिकाणी आकडा आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळतोय. भारत जोडो न्याय यात्रा ही काय फक्त सत्ता परिवर्तनासाठी किंवा सत्तेचं केंद्र व्हावं म्हणून निघालेली नाही. आदरणीय राहुलजी गांधी यांना परंपरागत त्यांच्या कुटुंबापासून सत्ता वर्षानुवर्ष लाभलेली आहे. परंतु इथला युवा जो बेरोजगार आहे, आज माझ्यासारखा युवा सहकारी आहे, त्या ठिकाणी समाजातले वेगवेगळे युवा सहकारी असतील, वेगवेगळ्या जाती धर्माचे, त्यांना देखील असुरक्षित वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात वाटायला लागले. नोकरीच्या बाबतीत असुरक्षितता आहे, धोरणांच्या बाबतीत असुरक्षितता आहे, लोन भेटायला तयार नाही, बँका आर्थिक रसद पुरवायला तयार नाहीत. मग ही अराजकता देशात माजलेली आहे. मोजक्या उद्योगपतींच्या हातात या देशाचा कारभार जर जात असेल तर SBIच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा मुद्दा आला, इलेक्ट्रॉनिक त्या ठिकाणी निवडणुकीच्या फंडांचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आला. ही तळतळीची भावना आहे. या लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वांना लाईव्हमध्ये ऐकणाऱ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा हा भारत जोडो न्याय यात्रेचा कार्यक्रम आहे. हा आपल्याला शाश्वत विकासाभिमुख राजकारण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं भारत जोडो न्याय यात्रेचे उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे संपर्क अभियान, लोकांशी आमची काँग्रेसची नाळ जोडली गेली पाहिजे या भावनेने आम्ही आजच्या काळात या ठिकाणी हे संपर्क अभियान घेऊन निघालेलो आहोत. धन्यवाद. जोडो जोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो, नफरत छोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो, नफरत छोडो भारत जोडो, नफरत छोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो. काँग्रेस पक्षाचा विजय हो, काँग्रेस पक्षाचा विजय हो. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आज महाराष्ट्रामध्ये भारत जोडोची न्याय यात्रा आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या ठिकाणी तिचं आगमन झालेलं आहे. त्या निमित्ताने भारत जोडो न्याय यात्रेचे उद्दिष्ट पत्रिकाचं वाटप आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये युवक काँग्रेस असन, विद्यार्थी काँग्रेस असन, फादर काँग्रेस असन, सर्व सेलच्या वतीनं या ठिकाणी श्रीगोंद्यातील शहरात
नामांकित अशा शनी चौकामध्ये तालुक्याचे अध्यक्ष प्रशांतजी दरेकर, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोहरदादा मोठे, त्याचबरोबर ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष कांतीलालजी कोकटे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार देवजी गवते, आमचे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निशांतजी लोखंडे, रुपेशजी काळेवाघ, असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या न्याय उद्दिष्ट पत्रिकेचे वाटप करण्यात येत आहे। या निमित्ताने उपस्थित असणारे प्रशांत दरेकर हे आपल्या समोर 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। देशाचे नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी आपण पाहिलं असं न्याय जोडो भारत जोडो ही यात्रा आपण काश्मीरपासून दिल्लीपासून तर काश्मीरपर्यंत काढली। संबंध देशामध्ये याच्या आधीचा जो टप्पा झाला त्याच्यामध्ये 3,500 किलोमीटर आणि आत्ताच्या टप्प्यामध्ये सुद्धा जवळपास 2,500 किलोमीटर 4-5 हजार किलोमीटरचा टप्पा त्यांनी त्या ठिकाणी बाईक त्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये ते फिरलेले आहे। आपण पाहिलं असं माझ्या आधी बोलत असताना निशांत यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैयाजी वाबळे असतील, आमचे नेते आणि माजी नगराध्यक्ष शहराध्यक्ष मनोहरजी पोटे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। निशांत लोखंडे या ठिकाणी आहेत, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष कांतीलालजी कोकटे या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थित रुपेशजी काळेवाघ या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। या निमित्ताने एक सांगायचं आहे की आजची जी लढाई आहे ही खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवण्याची लढाई आहे। जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं गेलं आणि एक आदर्श लोकशाही त्या ठिकाणी या जगामध्ये या देशाने दिलेली आहे। या लोकशाहीचा घात करण्याचं पाप त्या ठिकाणी भाजप सरकार करू पाहत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशात असंख्य प्रश्न आहेत। आपण पाहिलं असेल महागाई या ठिकाणी इतकी वाढती, पेट्रोल डिझेलचे भाव त्या ठिकाणी गगनाला भिडलेले आपण त्या ठिकाणी पाहतोय। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत शासनाकडून केली जात नाही। कधी अतिवृष्टी झाली, कधी दुष्काळ पडला, कुठलंही अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी वर्ग केलं जात नाही। अशा प्रकारचं एक फक्त दाखवण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे। आपण पाहता ते सांगतात की देशामध्ये आम्ही रस्ते केले पण त्यासाठी सुद्धा हजारो रुपयाचा टोल त्या ठिकाणी आमचा नागरिक खिशातून भरत आहे आणि कुठलीच सुविधा शासनाकडून दिली जात नाही, वीज दिली जात नाही, पाणी मिळत नाही। अशा प्रकारे त्या ठिकाणी अराजकता या निमित्तानं आपण पाहिलं जातं आणि उलट जर कोणी विरोध केला करीत असेल तर त्याला त्या ठिकाणी ईडीची भीती घालायची, त्याच्यावर सीबीआयचे छापे घालायचे आणि खऱ्या अर्थानं या शासकीय यंत्रणेचा वापर करून त्या ठिकाणी त्यांना अडचण जाण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करत आहे। आणि म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठी खासदार राहुलजी गांधी या देशामध्ये फिरत आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आज हे पत्रकं आणि राहुल गांधींचा फोटो घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या शहरामध्ये त्या ठिकाणी आज फिरणार आहोत। आलेल्या सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यानंतर शहराध्यक्ष यांनी बोलावायचे देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी जे भारत जोडो यात्रा सुरू केली, या यात्रेचा एकच उद्देश की आज देशामध्ये जे राजकारण चालू आहे, देशाचं एक प्रकारचं खाजगीकरणाच्या दिशेने देश न्यायचं काम या ठिकाणी होत आहे। सरकार शासनाचे उत्पन्नाचे जे सोर्स होते हे सर्व खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घालायचं काम हे मोदी सरकार या ठिकाणी करत आहे। निश्चितपणे आज देशामध्ये युवा असेल, नारी शक्ती असेल, शेतकरी असेल, कुठलाच वर्ग आज समाधानी नाही। जे राजकारण देशात चाललंय, राज्यात चाललंय, सरकारी यंत्रणेचा गैरउपयोग करून या ठिकाणी ज्या पद्धतीने जे दहशत निर्माण करण्याचं काम या देशामध्ये चाललं असं वाटतं। आत्ताची परिस्थिती पाहून उद्या लोकशाही जिवंत राहील का नाही, 2024चं इलेक्शन झाल्यानंतर जर चुकून मोदी सरकार आलं तर परत इलेक्शन होतील का नाही अशी भीती जनतेच्या मनात निर्माण व्हायला लागली। त्यामुळे निश्चितपणे राहुल गांधींनी जे भारत जोडो यात्रा सुरू केली, त्या यात्रेला साथ देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेचे उद्दिष्ट असणारे पॉम्पलेट या ठिकाणी शहरात सर्व ठिकाणी वाटून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला या ठिकाणी आम्ही शहरवासियांच्या वतीने या ठिकाणी समर्थन देत आहोत। धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित गवते या ठिकाणी उपस्थित आहेत, शहराध्यक्ष या ठिकाणी राहुलजी गांधी साहेबांनी चालू केली। या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस असेल,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल तर या राहुलजी गांधी साहेबांच्या भारत जोडो यात्रेसाठी आम्ही सर्व शिवसैनिक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेस आमचा सर्वांचा या यात्रेसाठी पाठिंबा आहे. आणि उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, गांधी साहेब असतील तर यांनी जे शेतकऱ्याच्या लोक हाताचे निर्णय घेतले आणि ही यात्रा चालू केली तर यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी बरोबर राहील. त्या माध्यमातून सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल तर आम्ही निश्चितच त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करू आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ देऊ. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोडो जोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो, नफरत छोडो, भारत जोडो, नफरत छोडो. भारत जोडो. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज या ठिकाणी भारत जोडो यात्रा पूर्ण देशामध्ये राहुलजी गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार व तसेच उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय राहुल गांधींच्या माध्यमातून आज या देशामध्ये यात्रा चालू झालेली आहे. आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी, हा देश वाचवण्यासाठी, शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी, बेरोजगाराला रोजगार मिळण्यासाठी जी भाजपची आजची असणारी राजनीती आहे, जी बहुजनांना बाजूला ठेवण्याचा जो उद्देश आहे, शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचा जो उद्देश आहे, तो या ठिकाणी या देशामधली जनता सफल होऊ देणार नाही. ही 100% या ठिकाणी या देशातली जनता सुज्ञ आहे, या जिल्ह्यातली, तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. म्हणून आज या भारत जोडो यात्रेला, राहुल गांधी साहेबांच्या यात्रेला या तालुक्यातून, जिल्ह्यातून, नव्हे महाराष्ट्रातून, नव्हे देशातून आज या ठिकाणी चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आमचे मित्र या ठिकाणी तालुकाध्यक्ष प्रशांतजी दरेकर साहेब, भैयाजी वाबळे, नितेशजी लोखंडे, तसेच या ठिकाणी या शहराचे प्रथम नागरिक आमचे नेते आदरणीय मनोहरदादा पोटे, माझे मित्र पत्रकार गवते साहेब, तसेच या ठिकाणी संतोषराव खेतमाळीस, उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख, तसेच या ठिकाणी पोटे, तसेच या ठिकाणी आमचे बनसुडे, सर्व उपस्थित आमचे काळेवाघ साहेब, आम्ही सर्वांनी हा निर्णय घेऊन भारत जोडो यात्रेमध्ये आज सर्व जनता सहभागी झालेली आहे. आणि निश्चितच या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये उद्याच्या लोकसभेलाच परिवर्तन झालेलं दिसेल, एवढंच या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. आणि या ठिकाणी जोडो जोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो, राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आज इथं काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आज भारत जोडो यात्रेचं जे महाराष्ट्रामध्ये स्वागत होत आहे, त्यानिमित्त आपण आज इथं त्यांच्या उद्देशिकेचं वाटप करत आहोत. तर मी एक सामान्य नागरिक म्हणून, मी एक भारताचा सामान्य नागरिक म्हणून आज या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सामील झालेलो आहे. मी या भारताच्या आणि श्रीगोंद्याच्या नागरिकांना आव्हान करतो की आपण हे देशामध्ये जी हुकुमशाही चाललेली आहे, त्या हुकुमशाहीच्या विरोधात आपण या काँग्रेसच्या आंदोलनाला साथ दिली पाहिजे. जे संविधान आपल्याला असं भासवलं जातंय वारंवार या देशामध्ये, इथल्या वंचित शोषित लोकांना असं भासवलं जातंय की आता इथून पुढे लोकशाही येईल, लोकशाही संपुष्टात येईल. आपल्याला जर इथं ही लोकशाही वाचवायची असेल तर या सर्व नागरिकांनी काँग्रेसच्या आंदोलनाला साथ दिली पाहिजे. आणि मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की यांनी किती जरी ह्या उंदरांनी किती जरी काँग्रेस संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तरी यांच्या बापाच्यानी शक्य होणार नाही. संविधान बदलणं शक्य नाही, पण ही उंदरं हे संविधान बदलता येणार नाही, पण कुरताडायचा प्रयत्न करायला लागले. हे कुरताडण्यापासून ह्या उंदरांना आपल्याला बाजूला काढलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला राहुल गांधीचे हात बळकट केले पाहिजे. म्हणून एका सामान्य नागरिकांनी प्रत्येकाने आता घरात न बसता तुम्ही रस्त्यावर येऊन काँग्रेसला साथ दिली पाहिजे आणि यांच्या विरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद. जोडो जोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो. नफरत छोडो.
जे राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली म्हणजे राजकीय उद्दिष्ट जरी एका काँग्रेस पक्षाने जरी ती यात्रा काढलेली असेल परंतु त्याचा उद्दिष्ट असं आहे की ती सध्या 10 वर्षामध्ये देशाची जी परिस्थिती बदलती त्याचा कुठंतरी लोकांचा त्याचा विचार व्हावा आणि लोकांनी त्याची कुठंतरी म्हणजे दखल घ्यावी म्हणून ही यात्रा काँग्रेस पक्षाने काढलेली असते सगळ्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि आज ती यात्रा आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण त्या यात्रेचं आपण गाडी द्या पेन्शनच बंद करायला 5 सालानंतर माहिती घ्या ना तुम्हाला काय वाटतं बाबा हे चांगलं आहे का तुम्हाला बोला चालू आहे लाईव्ह हे नेते आमचे पेन्शनर संघटनेच्या वतीने मी असे निवेदन देतो की जे सरकार पेन्शनरच्या विरुद्ध जाईल कर्मचारी विरुद्ध जाईल घरभाडे बंद करा किंवा पेन्शन कशाला पाहिजे असे जे सरकार मंत्री ज्यांची भूमिका असेल त्याच्या विरोधामध्ये सर्व कर्मचारी सर्व संघटना एकत्र येऊन अशा विचाराच्या माणसाला गरिबी सोयीस्कर राहणार नाही. धन्यवाद. भारत जोडो. राहुल गांधी तुम आगे बढ़ो. धन्यवाद.